तर बघा आता 9 जुलै ते 29 जुलैपर्यंत आपल्याला कोणती सेवा करायची आहे, गुरुचरित्र ग्रंथातील कोणते 2 अध्याय वाचायचे आहे. आणि सर्वप्रथम तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे का आपल्या सगळ्यांच्या म्हणजे आवडतीचा दिवस येतोय ते म्हणजे गुरुपौर्णिमा. आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की स्वामी भक्त, दत्तभक्त किंवा इतर जे काही भक्तजन आहेत ज्यांनी आयुष्यामध्ये गुरु केलेले आहेत त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण हा दिवस असतो. कारण आपल्या आयुष्यामध्ये आपले गुरु आल्यामुळे, आपल्या गुरूंना मानल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये जे काही बदललं आहे किंवा आपलं आयुष्य घडलं आहे, आपल्या इच्छा पूर्ण झालेल्या आहेत, संकट, दुःख, त्रास झालेले आहेत आणि आपण जे काही आपलं आयुष्य शून्यातून आपण आपल्या आयुष्यात मोठे झालेलो आपल्या गुरूंमुळे, त्यांच्या मार्गदर्शनामुळे. आणि म्हणूनच आपल्या गुरूंसाठी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस असतो. प्रत्येकाची इच्छा असणार असते का या दिवशी गुरुपौर्णिमेनिमित्त काही ना काही सेवा करायच्या, मंत्र उपासना करायची, सेवा पारायण, स्तोत्र मंत्र करायचे. त्याचबरोबर संकल्पयुक्त आपण सेवा करत असतो किंवा न संकल्प करता सुद्धा आपण सेवा करत असतो. त्याच पद्धतीने बघा तुम्हाला सांगितल्याप्रमाणे गुरुपौर्णिमेनिमित्त आपल्याला गुरुचरित्र ग्रंथातील अतिशय महत्त्वपूर्ण, अतिशय महत्त्वाचा, प्रभावी मानलेला जो काही जे 2 अध्याय आहेत ते तुम्हाला आता पठण करायचे. आपल्याला गुरुपौर्णिमेनिमित्त या अध्यायांचं पठण करायचं आहे, जेणेकरून जर तुमच्या आयुष्यामध्ये काही मोठं संकट, अडचणी चालू असतील तर त्यातून मार्ग मिळावा. असं असेल कुठली इच्छा किंवा कुठलं तरी मनोकामना पूर्ती व्हावी, इच्छापूर्ती व्हावी, याच्यासाठी आपण श्रद्धेने या ग्रंथाचं पठण करत असतो. सोबतच तुम्हाला जर वाटत असेल की आर्थिक अडचणी आहेत, आर्थिक संकट आहेत, आर्थिक आयुष्यामध्ये भरभराट व्हावी, डोक्यावरचं कर्ज निवारण व्हावं, योग्य मार्ग सापडावा आणि त्यासाठी सुद्धा आपण हे अध्याय खूप जास्त महत्त्वपूर्ण मानले गेलेले आहे. बघा गुरुपौर्णिमेनिमित्त जर तुम्हाला गुरुचरित्र मोठा ग्रंथ वाचणं शक्य झालं नसेल किंवा जॉब आहे, छोटे मुलं बाळ आहेत किंवा बऱ्याचशा अडचणी असतात का आपल्याला अशा वेळेस मोठाच ग्रंथ वाचला जात नाही किंवा त्याचे नियमसुद्धा बरेचसे आहेत. शक्य नसेल तर तुम्ही अतिशय 10 मिनिटाच्या सेवेमध्ये असणारा हा अतिशय प्रभावी, सुंदर आणि बऱ्याच लोकांना अनुभव आलेला, मी स्वतः सुद्धा हा अध्याय दररोज पठण करत असते. अगदी 10 मिनिटं लागत असतात. आणि त्याचबरोबर जो काही अध्याय आहे तो म्हणजे गुरुचरित्र ग्रंथातील. बघा 29 जुलैला गुरुपौर्णिमा आहे. गुरुपौर्णिमेनिमित्त जर तुमची इच्छा असेल तर तुम्हाला गुरुचरित्र ग्रंथाची हे 2 जास्त महत्त्वपूर्ण अध्याय पठण करायचे आहे. आणि मी तर सगळ्यांनाच सांगेल का तुम्ही थोडे दिवस तरी अध्याय पठण करून बघा आणि स्वतःच्या आयुष्यामध्ये खरंच बदल घडत आहेत का हे निश्चितच तुम्ही बघितलं पाहिजे. गुरुचरित्र ग्रंथातील आपल्याला मेरुमणी मांडला गेलेला सगळ्यात पहिला जो अध्याय आहे तो म्हणजे गुरुचरित्र ग्रंथाचा 14वा अध्याय आणि त्यानंतर 18वा अध्याय. हे दोघंही अध्याय खूप जास्त महत्त्वपूर्ण मानलेले गेले आहेत. श्री गुरुचरित्र ग्रंथ 14वा अध्याय याच्यावरती मी सांगते का इतका छान मनोकामना पूर्तीसाठी, इच्छापूर्तीसाठी आपलं गुरुबळ मजबूत व्हावं यासाठी, जर तुम्हाला तुमच्या कामामध्ये इतर कुठल्याही ठिकाणी यश मिळावं यासाठी, वरिष्ठ लोकांचा त्रास असेल यासाठी, मित्र मंडळी, हित शत्रू यांच्यापासून तुम्हाला सावध होण्यासाठी जर गरज असेल तर तुम्ही गुरुचरित्र ग्रंथातील 14वा अध्याय जो की आपल्याला निश्चितच गुरुचरित्र ग्रंथामध्ये 14वा आणि 18वा अध्याय दिलेला आहे. पण तुम्ही त्या मोठा ग्रंथ अजिबात उघडून त्याच्यातला अध्याय वाचायचा नाही. तर 10 रुपयामध्ये छोटंसं एक पुस्तक मिळतं, ग्रंथ मिळतो जो की 10 रुपयाचा असतो. त्याच्यामध्ये 14वा आणि 18वा दोघंही अध्याय दिलेले आहेत. दररोज तो छोटासा म्हणजे 15-20 पानांचा ग्रंथ आहे तो घ्यायचा आणि अगदी 10 रुपयामध्ये मिळतो आणि त्याचं तुम्ही पठण करायचं आहे. त्याचबरोबर ही कथा जी काही आहे ती गुरुचरित्र जे काही आपलं आहे त्याच्यावर आधारित आहे. आयुष्यामध्ये गुरुबळ मजबूत नाही, त्यानंतर आवर्जून तुम्ही निश्चितच हा वाचला पाहिजे. गुरुपौर्णिमेसुद्धा तुम्ही याचं वाचन करू शकतात किंवा गुरुपौर्णिमेनंतर तुम्ही वर्षभर सुद्धा जे काही आपलं सांसारिक आयुष्य आहे त्याला सांभाळून अगदी 10 मिनिटं बाजूला काढून जेव्हा आपण स्वामी सेवा करत असतो, नित्यसेवा करत असतो, तेव्हा हा अध्याय तुम्ही बिना संकल्प केल्याचा सुद्धा वाचू शकता. जास्तीत जास्त 1 महिनाभर जरी तुम्ही संकल्पयुक्त रोज ही सेवा केली तर तुम्हाला निश्चितच अनुभव आल्याशिवाय राहत नाही. पण मी तरी संकल्प करून आतापर्यंत तरी वाचलेला नाहीये. मी माझ्या नित्यसेवेमध्ये ॲड करत असते सेवा आणि दररोज वाचत असते आणि खूप छान अनुभव निश्चितच आपल्या आयुष्यामध्ये दररोज आपल्याला येत असतात. अनुभव हा तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्ही संकल्पयुक्त 6 महिने तरी त्याला पठण करायचं आहे. पण कसं असतं ना, संकल्प केला म्हणजे आपण बांधिलकी असतो, कुठे गेलो किंवा काही झालं तर लक्ष ठेवावं लागतं. पण नित्यसेवेसारखा जर तुम्ही पठण केला तर कुठेही, कधीही, केव्हाही तुम्ही त्याला वाचू शकता. फक्त 12 ते 12:30 मध्ये तो अध्याय वाचायचा नाही आणि दुपारी 4च्या आत वाचण्याचं तेवढं म्हणजे आपण काळजी घ्यायची आहे.
कारण तो गुरुचरित्र ग्रंथच आहे शेवटी. त्याचबरोबर आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 14वा अध्याय तुम्हाला माहिती सांगितली किंवा फायदे सांगितले. त्याचबरोबर फळप्राप्ती मनाची जी काही आहे ते बघा, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे संकटांचे, हितशत्रूंचे, अडचणींवर निवारण होऊन अभिवृद्धी व मनोकामना पूर्ततेसाठी अत्यंत प्रभावी अशी दत्तोपासना. जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही दत्तोपासना सुद्धा या गुरुपौर्णिमेनिमित्त आवर्जून करू शकतात. आपल्या आयुष्यामध्ये सगळे काही प्रश्न, संकटांवर, हितशत्रू, गुप्तशत्रू, अडचणी, गुरुबळ मजबूत होत नाही किंवा कुठल्या तरी कामात यश मिळत नाही, अशावर आवर्जून तुम्ही 14वा अध्याय पठण करायचं आहे. आणि ही आपल्या गुरूंची उपासना आहे, कारण गुरुचरित्र हा 5वा वेद मानला गेलेला आहे. गुरुपौर्णिमेपर्यंत किंवा रोज जरी तुम्ही 10 मिनिटे काढून हा अध्याय पठण केला तर निश्चितच तुमच्या गुरूंच्या ग्रंथाचा मेरुमणी जो काही अतिशय प्रभावी मानला गेलेला आहे, तर तुमचा गुरुबळ मजबूत व्हायला मदत होते. गुरुचरित्र ग्रंथातील 18वा अध्याय हा खूप जास्त महत्त्वपूर्ण आहे. संपूर्ण भरभराट व्हावी व घरात लक्ष्मी नांदावी यासाठी दत्तोपासना जर प्रत्येक दत्त भक्ताने किंवा स्वामी भक्तांनी जर केली, किंवा ज्यांच्या आयुष्यामध्ये काही अडचणी आहेत, दुःख, दरिद्र, आर्थिक प्रश्न निर्माण झालेले आहेत, डोक्यावरचं कर्ज वाढलेलं आहे, तर त्यासाठी श्री गुरुचरित्र ग्रंथातील 18वा अध्याय आपल्याला वाचण्यासाठी सांगितला जातो. आणि मी सुद्धा तुम्हाला गुरुपौर्णिमेनिमित्त हा संकल्पयुक्त वाचा, म्हणजे तुम्हाला जर अनुभव घ्यायचा असेल, लवकरात लवकर अनुभूती घ्यायची असेल, तर तुम्हाला अनुभव निश्चित आल्याशिवाय राहणार नाही. 18वा अध्यायाची जर तुम्ही रोज वाचन केलं तर मोजून 5 मिनिटं लागतात, कारण दोघंही अध्यायाला 10-10 मिनिटं म्हणजे 20 मिनिटं तरी तुम्ही धरून घ्यायची. रोज पठण जे रोज वाचतात त्यांना तर निश्चितच 2-3 मिनिटं लागत असतात. तर आमच्यासारख्यांना जास्त वेळ लागत नाही, पण जे नवीन लोक आहेत, नवीन सेवेकरी तुम्ही वाचत असाल तर निश्चितच 10 मिनिटं तरी आपण धरून घ्यायची आहे. तुम्हाला रोज ही सेवा केल्यानंतर आयुष्यात खूप सार्थकी तुमचं आयुष्य होणार आहे. आपले संकट चालू आहे त्याच्यातून निश्चितच काहीतरी मार्ग मिळतो, दुःख, संकट, त्रास कमी होतात आणि आपलंही मन हलकं व्हायला मदत करतं. आपण एवढे काही संकट त्रासातून जातो आहे, एवढे काही दुःख झेलतो आहे, यापेक्षा आपण 10 मिनिटं जर 14वा आणि 18वा अध्याय वाचण्यामध्ये दिली तर आपल्या आयुष्यामध्ये निश्चितच आयुष्यामध्ये आलेले दुःख, दरिद्र यांचे निरसन होऊन भरभराट व्हावी, यासाठी घरात लक्ष्मी नांदावी, नोकरीमध्ये, उद्योगधंद्यांमध्ये, व्यवसायामध्ये बरकत व्हावी, याचा उत्कर्ष व्हावा, याच्यामध्ये नोकरीमध्ये प्रमोशन मिळावं, चांगल्या पदावर किंवा चांगली मनासारखी एखादी नोकरी मिळावी असेल तर, किंवा उद्योगधंदा व्यवसाय आहे तो चांगला चालण्यासाठी, त्याच्यामध्ये चांगलं उत्पन्न मिळवण्यासाठी, त्याची बरकत वाढण्यासाठी हा अध्याय खूप जास्त महत्त्वपूर्ण आहे. सोबतच अभिवृद्धी, भाग्योदय व्हावं यासाठी अत्यंत प्रभावी आणि उपयुक्त अशी दत्त भक्तांसाठी दत्त उपासना आहे, जे की आपल्या गुरूंचं मानलं जातं गुरुचरित्र. बघा, इतकं सारखं जर या सगळ्या 2 ग्रंथांमध्ये तुम्हाला एवढं सगळं फळ मिळत असेल तर तुम्ही नित्यपठण जरी केलं ना तरी खूप छान अनुभव तुम्हाला येतात. गुरुपौर्णिमेपर्यंत तुम्ही पहिल्यांदा करत असाल तर 29 जुलैपर्यंत तरी निश्चितच तुम्ही ही सेवा करायची आहे. 9 तारखेपासून या सेवेला सुरुवात करायची आहे. आणि तुम्ही जर दररोज गुरुपौर्णिमेपर्यंत वाचला ना तर तुम्ही, मी सांगते, मनापासून काही इतका आवडायला लागतो का तुम्ही नेहमीसाठी त्यांना नित्यसेवेमध्ये ॲड करून घेत असतात. स्वामी समर्थ पुण्यतिथी असेल, प्रगट दिन असेल, जो काही काळ असतो, कुठल्या देवतांच्या जन्मोत्सव वगैरे असेल, तर या 21 दिवस अगोदर, 21 दिवसानंतर जर तुम्ही कुठलीही सेवा केली तर आपली ती फलद्रूप होत असते. कारण बघा, ह्याचं कारण आहे का त्या काळामध्ये संपूर्ण कालावधीमध्ये त्यांचं जे काही ऊर्जा प्राप्त झालेली आहे, त्यांचं ऊर्जा स्तोत्र जे आहे, जे पृथ्वी तलावावर कार्यरत असते, त्यांच्यामुळेच आपण भरभरून या सेवा करत असतो. आणि 21 दिवसांमध्ये, या 21 दिवसांच्या कालावधीमध्ये 7 दिवस, 5 दिवस, 3 दिवस, 1 दिवस स्वामी चरित्र असू दे, गुरुचरित्र असू दे, गुरुचरित्राचा अध्याय असू दे, तारक मंत्राचं पठण असू दे, माळजप असू दे, मनापासून जर तुम्ही श्रद्धेने सेवा केली तर तुम्हाला निश्चितच अनुभूती येतेच, असं बऱ्याच दत्तभक्तांचा, स्वामी भक्तांचा अनुभव आहे. रोज 5 मिनिटं जी काही आहे ते नित्यपठण करून, खूप जण असे आहेत का रोज वेळ भेटत नाही पण गुरुवारी तरी या सगळ्या सेवा करत असतात, त्यांना सुद्धा नक्कीच अनुभव येत असतो. कारण महाराजांना सुद्धा माहिती आहे का खरंच आपल्याकडे वेळ आहे का नाही. त्यांच्या आयुष्यामध्ये मनोकामना, इच्छापूर्ती मात्र सोबतच होत असते. आपलं गुरुबळ मजबूत व्हावं, हितशत्रूंचा त्रास नाहीसा व्हावा, यासाठी आवर्जून आपल्या आयुष्यामध्ये नित्यसेवेमध्ये 14वा आणि 18वा अध्याय तुम्हाला सांगितलं त्याचप्रमाणे दुःख, दारिद्र्य, डोक्यावरचं कर्ज, आर्थिक उत्कर्ष, व्यवसाय, नोकरीमध्ये प्रगती व्हावी, लक्ष्मी प्राप्ती व्हावी, मन शांत राहावं, आपलं भाग्योदय उजळावं, आपलं जे काही नशीब लिहिलं आहे, आपले भोग आहेत ते संपवावे, यासाठी आपण जे काही आहे गुरुचरित्र ग्रंथाचं वाचन करत असतो. बघा, 14वा आणि 18वा अध्याय वाचला ना तर इथे तुम्हाला कोणतेही नियम अटी नाही आहेत. साध्या सोप्या पद्धतीने हा अध्याय असतो. फक्त 12 ते 12:30 मध्ये हा अध्याय वाचायचा नाही.
त्याचबरोबर 18व्या अध्यायामध्ये इथे धंद्यामध्ये यश मिळतं, आर्थिक प्रगतीचा सुयोग्य मार्ग मिळेल, लक्ष्मी स्थिर राहण्यात, घरात सुख शांती समृद्धीचं वातावरण होतं, कर्जमुक्ती होते, घरात चोरी होणार नाही, एवढं सुद्धा या अध्यायामध्ये दिलेलं आहे. याचं फळप्राप्तीमध्ये म्हणून सांगते का खूप जास्त प्रभावी सेवा आहे, खूप लोकांचा विश्वास सुद्धा आहे या ग्रंथावर आणि खरंच त्यांचं आयुष्य आपल्या गुरूंनी स्वामी महाराजांनी अगदी छान केलेलं आहे. म्हणून हे दोन्ही अध्याय तुम्हाला पठण करायचे. 21 दिवसांची तुम्हाला सेवा करायची असेल तर तुम्ही जेव्हापासून व्हिडिओ बघतात अगदी तेव्हापासून तुम्ही ते सेवा करू शकतात. म्हणजे निश्चितच तुमचे जे काही अडचणी असतील, इच्छा असतील किंवा दुःख असतील त्या हळूहळू कमी व्हायला नक्कीच मदत होतील किंवा संकल्पयुक्त सुद्धा तुम्ही या सेवा करू शकता. 7 दिवसांची सेवा करू शकतात, 5 दिवसांची सेवा करू शकतात किंवा 21 दिवसांची करू शकतात. तुम्हाला ज्या पद्धतीने जमेल अगदी त्या पद्धतीने तुम्ही सेवा करू शकतात. बघा, गुरुचरित्र म्हटलं म्हणजे तुम्हाला माहिती आहे का 5वा वेद मानला गेलेला आहे. निश्चितच आपल्याला सगळं काही गुरुचरित्रामध्ये मिळत असतं. काहीतरी प्रश्न असला, काहीतरी आपलं मार्ग मोकळा होण्यासाठी आपल्याला 7 गुरुचरित्र, 3 गुरुचरित्र असं आपल्याला घरी वाचण्यासाठी माऊली म्हणजे प्रश्न टाकल्यावर सेवा देत असतात. त्याचबरोबर जर तुम्ही दररोजच्या नित्यसेवेमध्ये हा जर 2 अध्याय वाचला तर विचार करा की तुम्ही किती म्हणजे खरंच भाग्यवान असाल का तुम्हाला ती सेवा करण्याचं भाग्य स्वामी महाराज देतात. ग्रंथ मोठा आहे म्हणून दररोज ग्रंथाला हात लावायचा नाही, त्याची पवित्रता पाळायची असते. कारण गुरुचरित्र हा 5वा वेद मानला गेलेला आहे. आपल्या घरात कोणीतरी येतं, काही होतं आणि अशा वेळी दररोज एवढा ग्रंथ उघडत नसतो. म्हणून 2च जे काही अध्यायाचं आहे छोटंसं ते आपल्याला मिळून जातं आणि तेच घेऊन तुम्हाला निश्चितच वाचायचं आहे, जेणेकरून भविष्यात तिन्ही काळांचा विचार करता या हिशोबाने आपल्याला सगळं काही देत असतात. म्हणून संयम बाळगा, अजिबात घाबरायचं नाहीये. महाराज द्यायला बसले तर खूप काही देऊ शकतात, पण तेही आपलं बघतात का तुम्ही खरंच मनापासून सेवा करतात आहे. आपले प्रश्न महाराजांसाठी काहीही मोठे नाहीये, देण्यासाठी तर एका सेकंदात एका चुटकीमध्ये ते आपल्याला सगळं काही देत असतात. 24 तास ते आपल्यावर नजर ठेवत असतात. पण त्यांनाही विचारायचं असतं, त्यांनाही करायचं असतं का खरंच आपली श्रद्धा आहे का. बघा, 24 तासात एखादी इच्छा पूर्ण होऊ शकेल, पण आपले कर्म, आपली श्रद्धा, आपली भक्ती, सेवा किती आहे हे सुद्धा खूप जास्त महत्त्वाचं आहे. संकट जितके मोठे असतात तितक्या इच्छा मोठ्या असतात, तेवढीच आपल्याला सेवा करणं खूप जास्त महत्त्वाचं असतं. आपला प्रश्न जितका मोठा तितका आपण सेवा जर केली ना तर निश्चितच आपले भोग संपण्यामध्ये हळूहळू का होईना सुरुवात होते आणि आपलं जे काही भोग आहे ते संपतात, आपला मार्ग मोकळा होतो आणि त्याच्यामुळे आपल्याला खरंच सेवा करण्यामध्ये यश मिळतं. आणि निश्चितच मी तरी सांगेल का जी काही सेवा केली ना ती महाराज माऊली जवळ घेऊन घेतात आणि आपल्याला हवं ते सगळं देतात. आपण ज्या गोष्टीचा खरंच विचारही केला नसतो अशा सुद्धा गोष्टी आपल्या घरामध्ये घडत असतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे घरामध्ये छान सात्विक वातावरण ठेवायचं. परान्न शक्यतो वर्ज्य झालं तर ठीकच आहे, ब्रह्मचर्याचं पालन नाही केलं तरी चालतं 2 अध्याय वाचत असताना. पण नॉनव्हेज मात्र बंद ठेवायचं. आपल्या घरामध्ये नॉनव्हेज अजिबात मांसाहार बनवायचा नाही किंवा मांसाहार वर्ज्य करायचा आहे. तुम्ही केव्हाही अध्यायाचं पठण करू शकता, फक्त 12 ते 12:30 या वेळेमध्ये अध्यायाचं पठण करायचं नाहीये. आणि बघा, परान्न जर तुम्ही खाल्लं तर त्याला काहीच होत नाही, पण परान्न खाल्ल्याने तुमची सेवा फलद्रूपला येत नाही, तुम्हाला सेवा ती मिळत नाही, तुमच्या सेवेमध्ये दोष वाढत असतात. कारण परान्नामध्ये दोष असतात म्हटल्यावर ती सेवा तुम्हाला मिळत नाही आणि मिळते पण ती हळूहळू काम करत असते. आणि मग खरंच जर तुमचा प्रश्न लवकर सुटावा असेल किंवा तुमचा प्रश्न बिकट असेल तर अशा वेळेस तुम्ही परान्न मात्र वर्ज्य करावं. छान असं महाराजांसमोर दिवा लावावा, धूपदीप लावावा आणि शांत मनाने बाकीच्या सेवा करत असताना ही सेवा करून बघा आणि अनुभव मात्र नक्की घ्या. येत्या गुरुपौर्णिमेपर्यंत नक्की सेवा